जय महाराष्ट्र. बोलू का? इकडे मी बघतो दाराकडे सगळी गर्दी आहे. थोडे इथे या, थोडे मध्ये या सगळ्यांनी. आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत एकाच कारणामुळे, ते म्हणजे मुंबईची मोकळी मैदानं, मुंबईचे प्लेग्राउंड्स, मुंबईचे रेक्रिएशन ग्राउंड्स हे ग्राउंड्सच राहिले पाहिजेत, मैदानच राहिली पाहिजेत. त्याच्यावर आपल्याला कॉन्क्रीट तिथे कुठे टाकायचं नाहीये हे ठरवायला आपण इथे आलेलो आहोत. जी मुंबई आपण पाहत आलोय, अनेक वर्ष जी मुंबई पाहत आलोय, जवळपास सगळ्या वॉर्ड्समध्ये फुटबॉलची मैदानं, क्रिकेटची मैदानं, आणि अनेक वर्ष ही मुंबई जी आपण पाहिली, गेल्या 4 वर्षांमध्ये ही मुंबई बदलायला लागली. तसं पाहायला गेलं तर ह्याच पेपरमध्ये मागच्या आठवड्यामध्ये जेव्हापासून आम्ही हा लढा सुरू केलेला आहे, किती मैदानांची किती भूखंडाचे रिझर्वेशन बदललेले आहेत. 4 वर्षांमध्ये जवळपास 15हून जास्ती मैदानं ही एक तर रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल केलेली आहेत. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, जो मुंबईचा डेव्हलपमेंट प्लॅन बनला 2034चा 2017 मध्ये बनला, तेव्हा उद्धव साहेबांनी कडकपणे सगळ्या आपल्या नगरसेवकांना आणि महापौरांना सांगितलं होतं की एक सुद्धा मैदान हे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरच्या हातात द्यायचं नाही. मैदान हे मैदानच राहिलं पाहिजे, तेही मातीचं असेल तर मातीचंच राहिलं पाहिजे. मैदान असेल, नो डेव्हलपमेंट झोन असेल, स्पेशल डेव्हलपमेंट झोन असेल, एनडीसी एसडीजी हे बदलायचे नाहीत. त्यानंतर आपलं सरकार आलं 2019 मध्ये. सरकार आल्यानंतर देखील उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की जे मुंबईमध्ये सगळा जो काही प्लॅन आहे तो तसा तर तसा राहिला पाहिजे, कुठेही मैदानं गेली नाही पाहिजेत. हे बघा, हे जे आता चालू आहे, बीएमसी चेंज रिझर्वेशन ऑफ 17 प्लॉट्स इन 4 years सिविक रेकॉर्ड शो. 17 प्लॉट्स, 17 मैदानं, असं जे आज मोकळं मैदान आहे, 17 मैदानांची रिझर्वेशन हे बदलून एक तर रेसिडेन्शियल केलेलं आहे, कमर्शियल केलेलं आहे, एक्झिबिशन केलेलं आहे. ज्या मिनिटाला तुम्ही रिझर्वेशन बदलता, ज्या मिनिटाला तुम्ही त्या डीपी प्लॅन मध्ये चेंज करता, मुळात तुम्हाला एकदा डीपी प्लॅन झाल्यानंतर इम्प्रूव्हमेंट कमिटीकडे जायला लागतं, कारण ते रिझर्वेशन बदलायचं असतं. आणि ते बदलत असताना आपल्याला खरोखर दुःख वाटलं पाहिजे की मुंबईत जी कुठची मैदानं होती ती कमी होत चाललेली आहेत, झाडं कमी होत चाललेली आहेत, आणि तिथे सगळीकडे बिल्डिंग ह्या पुढे येत आहेत. आहे, विकास हा झाला पाहिजे, विकास हा झालाच पाहिजे. ज्यांना बिल्डिंग्स पाहिजेत, ज्यांना घरं पाहिजे तिथे घरं मिळाली पाहिजेत, थिएटर असतील, शॉपिंग मॉल असतील, जे जे आहे तिथे झालं पाहिजे. पण जी काही छोटी मैदानं आमच्या हातात आहेत, उदाहरण म्हणजे हे नेव्हिल डिसोजाचा प्लॉट जो आहे, इथे बँड्रामधून किती लोक आलेत, जरा हात वरती करा. ALMsनी हात वरती करा. आय सी अ लॉट ऑफ ALM मेंबर्स हिअर. आय एम शुअर यू हॅव प्लेड हिअर बिफोर. दिस वॉज एन ओपन स्पेस. ऑल ऑफ दिस वॉज ओपन हिअर. You know the original size of this ground? Does anyone know the original size of this ground? This whole plot? Can someone tell me? 2.58 hectares, which is almost 6 acres. म्हणजे 6 एकरवर हा सगळा प्लॉट पसरला होता. हे इथे ट्रान्झिट कॅम्प असेल, बाजूला जी झोपडपट्टी होती, हे जे इथे एक्झिबिशन सेंटर आलेलं आहे, हे सगळं खरं तर हे मोकळं मैदान होतं. दिस वॉज सपोज टू बी अ प्लेग्राउंड. आज जे दावे करत आहेत की आम्ही हा भूखंड फुटबॉलला दिला, आम्ही हे साफ करून दिलं, आम्ही हे उपकार करून ह्या मुंबई फुटबॉल असोसिएशनला दिलं, आज त्या राजकीय लोकांना मला प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही देत असताना फक्त एवढं आम्हाला का काढून दिलं? बाकीचं मैदान हे खेळासाठी, इकडच्या तरुण तरुणींसाठी, बँड्रासाठी मोकळं का नाही ठेवलं? हा खरा प्रश्न आहे, आणि हा प्रश्न आपण त्याला विचारला पाहिजे. मला सांगितलं इकडच्या कुठच्या तरी बिल्डिंग मधून बघतात, बोलतात, लक्ष आहे जसं बँड्राच्या सगळ्या प्लॉट्सवर लक्ष असतं, त्याच्यावर मी येणारच आहे नंतर. पण जे मी सांगितलं ना की ही लढाई जी आहे ती आज सुरुवात केलेली आहे. ह्याच्याहून फार मोठा मुंबईकर वर्ग हा रस्त्यावर उतरून आपल्या मोकळ्या मैदानांसाठी लढणार आहे. आज इथून आम्ही सुरुवात केलेली आहे. जर इथे थांबायला लावलं नाही आम्हाला तर मुंबई महानगरपालिकेच्या चौकात येऊन आम्ही सगळे बसू, आणि जोपर्यंत आमची मैदानं परत मिळत नाही आम्ही तिथून हलणार नाही. कितीही वेळ लागला तरी आम्ही तिथून हलणार नाही. कारण जसं आज इथे कन्व्हेन्शन सेंटर तुम्ही करत आहात, इथे रंगशारदाला तुम्ही नोटीस दिलेली आहे, ते पण तुम्हाला ढापायचंच आहे. तुमच्या घरातले जे आहेत ईडी वाले त्यांनी नोटीस पाठवले, ठीक आहे, जरा कोणा नोटीस पाठवायचे करा ना, मोकळं मैदान ते पण करा, महापालिकेला द्या, जे काही करायचंय.
पण सगळीकडे भूखंड भूखंड भूखंड. पाली हिलमध्ये देखील, इथे मला परवा ALMचे सगळे लोक बँड्राचे आलेले ते सांगत होते, पाली हिलमध्ये पण एक मोकळं मैदान होतं, तिथे पण जनतेचा पैसा DPCचा पैसा वापरून तिथे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करून तिथे आता बांधकाम सुरू केलेलं आहे. तो लढा पण देणार आहे आम्ही, तिथे पण येणार होतो आम्ही. विंग्सच्या बाजूला इथे भूखंड घेतलेला आहे. हा विंग्सचा पण भूखंड हा फक्त मॅनेजमेंट आणि सिक्युरिटीसाठी दिला होता. विंग्समध्ये किती लोक जातात तिथे खेळायला? पैसे द्यायला लागतात ना. किती द्यायला लागतात? एका तासाला 7,000. जे काही आहे, पण वाय शुड वी बी पेइंग फॉर आवर ओन ग्राउंड्स? मुद्दा हा आहे की जर हे तुम्हाला सिक्युरिटी आणि मेंटेनन्ससाठी दिलेलं आहे तर ते पण मैदान प्रायव्हेटाइज करायचं. अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, तिथे परवाच मी जाऊन आलो. आता हरुणजी जे सांगत होते, मोकळं मैदान, मोठं मैदान आहे, ह्यूज प्लॉट. आपली मुंबई महानगरपालिकेत सत्ता असताना आपण तिथे ते मैदान स्वच्छ करून घेतलं. त्यावेळी 550 कोटी, मला वाटतं जवळपास तिकडचं सगळी ती व्हॅल्यू होती. ते मैदान स्वच्छ केलं आणि सगळ्यांना खेळण्यासाठी मोकळं मैदान केलं. तिथे क्रिकेटचं ग्राउंड केलं, वॉकिंग ट्रॅक केलं, सायकलिंग ट्रॅक केलं, तिथे टेनिसचं पण कोर्ट आहे. आणि मी पर्यावरण मंत्री असताना तिथे आपण अर्बन फॉरेस्ट केलं होतं. पण आता काय करतात तिथे? अंधेरीचा प्लॉट आता जवळपास 950 कोटीचा प्लॉट आहे. तो प्लॉट एका ट्रस्टला दिलेला आहे. तो प्लॉट 21 लाख पर इयर ह्या किमतीला एका ट्रस्टला दिलेला आहे. म्हणजे तिथून पण मुंबईकर आता नॉट अलाउड झालेले आहेत. तसंच दुसरे 2 म्हाडाचे प्लॉट्स फ्री ऑफ कॉस्ट त्याच ट्रस्टला दिलेत. 3 plots free of cost have been given by the Chief Minister of Maharashtra to 1 trust, 1 BJP MLA. Is that fair? आपण लढायला पाहिजे की नाही याच्या विरुद्ध? कारण फरक साफ आहे. आपण जेव्हा मुंबईकर म्हणून, मुंबईचे प्रेमी म्हणून जेव्हा जेव्हा आपण मुंबईचा विचार केलेला आहे, तुम्हाला दाखवतो काय काय केलंय. कारण परवाकडे मला कोणीतरी प्रश्न विचारला होता की आदित्य ठाकरेंनी फुटबॉलसाठी काय केलं. हे शहाजीराजे क्रीडा संकुल, अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ग्राउंड असंच पडलं होतं. इव्हेंटसाठी कधी द्यायचे, कधी असंच. आम्ही पण कधी कधी इव्हेंट्स करायचो. पक्ष म्हणून आम्ही ठरवलं की आता इव्हेंट्स नाही आम्ही तिथे करणार, आमचे कार्यक्रम नाही करणार, फुटबॉलसाठी मोकळं मैदान करणार. हे इंटरनॅशनल स्टँडर्डचं फुटबॉलचं मैदान आम्ही तिथे केलं. ते जे कोच आहेत ते स्टीफन कॉन्स्टंटीन आहेत. नाही त्याच जरा याच्यावर राहा प्लीज. स्टीफन कॉन्स्टंटीन आहेत. त्यांनी मला एकदा रात्री येऊन भेटले होते. त्यांनी मला सांगितलं, आदित्य, वी वॉन्ट टू प्ले एन इंटरनॅशनल गेम इन मुंबई. इंडिया हॅजंट प्लेड एन इंटरनॅशनल गेम इन मुंबई फॉर 64 years. कॅन यू हेल्प मी? मी त्यांना बोललो, सर यू टेल मी व्हॉट यू नीड. Every bit of what you need will be fulfilled to the highest of the standards. तसं ग्राउंड आपण FIFA लेवलचं डिलिव्हर केलं आणि इंडिया तिथे खेळायला लागली. इंडियाचं लकी ग्राउंड झालं. 15 गेम्स इंडिया तिथे खेळली किंवा प्रॅक्टिस केली आणि अनबीटन राहिली. हे त्या ग्राउंडचं लक होतं. आज तिथून पण मुंबई महानगरपालिकेने फुटबॉल बंद केलेला आहे. खास मी उल्लेख करेन तिथे विजय पाटीलजींचा. त्यांनी खूप मदत केली आपल्याला ते ग्राउंड बनवण्यात. पुढे जाऊया, पुढची स्लाइड करूया. हेच मुंबई फुटबॉल अरेना. तिथे आपण युवा प्रेसिडेंट्स लीग असेल वगैरे सगळे तिथे घ्यायचो. दुसरं केलं मी हे, म्हणजे आपण सर्वांनी केलं. मुंबई फुटबॉल असोसिएशनने तिथे एक्सपर्टीज दिली. हे नवी मुंबईला सिडको महाराष्ट्र फुटबॉल सेंटर ऑफ एक्सलन्स हे 2021 साली केलं होतं. 3 आर्टिफिशियल टर्फ्स, 1 नॅचरल टर्फ इन द अंडर-22 वर्ल्ड कप, under-17 World Cup in 2022 Women's World Cup. The girls teams have come and trained here, and this is a center of excellence now lying vacant. Mr. Fadnavis had pitched this for Project Mahadev in front of Leo Messi. The selfie with Mr. Messi happened. What has happened to the open spaces? Messi. That is the problem. पुढे जाऊया. आणि ज्यांनी विचारलं होतं नेव्हिल डिसूजा फुटबॉल टर्फ कधी केलं, हे आम्ही 2017 साली केलं होतं. हे मैदान बनवत असताना मला आठवतं इथून भिंत सतत पडायची. ती भिंत आम्ही बांधून घेतली होती. ती म्हाडाकडून आम्ही भिंत बांधून घेतली होती. आणि इथे माझं आणि तुझं मी करायला आलोच नाहीये. दिस इज नॉट अबाउट whether Sena made this ground or the Congress made this ground or the BJP made this ground. This ground belongs to all Mumbaikars and has to be belonging to all Mumbaikars. This is not a government versus an opposition issue. This is a Mumbai issue and we have to fight for this. आज मी सगळ्यांना विनंती करत आहे की आज मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या इमारती येत आहेत. एक्झिबिशन सेंटर्स असतील,
मॉल्स असतील, हे सगळं आलंच पाहिजे, पण जो विकास होतोय तो शाश्वत असायला पाहिजे. व्हॉट एव्हर डेव्हलपमेंट इज हॅपनिंग शुड बी सस्टेनेबल अँड दॅट इज आवर गोल. आज जेव्हा मी विचारतो की इंडियाची फुटबॉलची रँक किती आहे, माहिती आहे तुम्हाला किती आहे? AIFF ची रँक 138 ॲट द मिनिट. अँड द ओनली रिझन इज वी डू नॉट हॅव ॲक्सेस टू इन्फ्रास्ट्रक्चर. खेळाडू चांगले आहेत, रेफरीज चांगले आहेत, मॅच ऑफिशियल चांगले आहेत, कोचेस चांगले आहेत, बट द ओनली प्रॉब्लेम इज आपल्याला अशा चांगल्या फुटबॉल ग्राउंड्सना आपल्याला ॲक्सेस नाही आहे. हे जे मैदान आहे नेव्हिल डिसूझा फुटबॉल टर्फ, गेले जवळपास 9 ते 10 वर्ष आम्ही इथे मुंबई फुटबॉल असोसिएशन म्हणून फक्त आणि फक्त फुटबॉल खेळत आलेलो आहे. दुसरा कुठचाही सामाजिक राजकीय कार्यक्रम केला नाही. जेंडर इक्वालिटी, हायजीन, सॅनिटेशन, फुटबॉल, दिस इज द ओनली थिंग दॅट वी हॅव लर्न्ड हिअर. Coming together, playing football, enjoying the game is what we have learned here. No division here. This is only and only for football. This is what we've learned here. एक उदाहरण जर तुम्हाला द्यायचं असेल की ह्या ग्राउंडवर आम्ही काय करतो, तर ते मागे जे छोटे टर्फ्स आहेत तिथे आमचं YPL होतं. अंडर 7, अंडर 9, अंडर 11, अंडर 13, अंडर 15. लहान लहान मुलं मस्त हे जर्सीज मोठे मोठे घालून फुटबॉल खेळत असतात. एन्जॉईंग द गेम, लव्हिंग द गेम, प्लेईंग द गेम. आणि तसंच ह्या मोकळ्या मैदानावर आम्ही ठरवलं होतं की जसंच आमचं लीज रिन्यू झालं तर पूर्ण हे परत आम्ही MFAच्या खर्चानी, CSRनी पुन्हा एकदा हे ग्राउंड सगळं नवीन लावून, टर्फ नवीन लावून चांगले इथे चेंजिंग रूम्स करू आणि फुटबॉलर्ससाठी चांगलं काहीतरी बनवू. सेंट झेवियर्स ग्राउंड तसंच आहे. सेंट झेवियर्स ग्राउंड मी पालकमंत्री असताना तिथे आपण हिंद मातासाठी आणि गांधी मार्केटसाठी वॉटरिंग पंप्स लावले. तो संप आता बदलत होतो आपण, पण दुर्दैव असं आहे मी जे फॉलोअप करतोय BMC बरोबर, BMCनी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ते घेऊन टाकलेलं आहे. सेंट झेवियर्स ग्राउंड ते देखील त्याला तयार नाही आहे. आम्ही तिथे लढा चालू आहे, आमचं त्यांच्याबरोबर बोलणं चालू आहे, पण तिथे देखील दुर्दैवाने आम्ही राजकीय करत नाही, पण भाजपचेच आमदार नडतायत आणि तिकडचं ग्राउंड देखील घेऊन कुठच्या तरी संस्थेला देण्याचं पाहत आहेत. मुद्दा हा आहे की मुख्यमंत्री महोदय, आज मी तुम्हाला थेट सवाल करत आहे. तुम्ही आज सकाळी कुठेतरी जेनझी बरोबर बोलत होता असं मी ऐकलं, आणि त्याच्यात मुख्यमंत्री बोलले की निश्चित बच्चों ने स्क्रीन से ज्यादा मैदान में होना चाहिए, असं फडणवीस साहेब बोललेत. अहो मुख्यमंत्री महोदय, स्क्रीन्सवर नसायला पाहिजे आणि मैदानात असायला पाहिजे. मैदानात तुम्ही ठेवताय कुठे? ही मागची SRA तुमच्या मित्राच्या घशात टाकलेली आहे, बाजूचा प्लॉट तुमच्या आमदारच्या घशात टाकलेला आहे. अंधेरी आणि जुहू मधले 3 प्लॉट्स भाजपचे आमदार असून पण तुम्ही त्यांच्या भाजपच्याच आमदाराच्या घशात दुसरे टाकलेला आहे. सगळे तिथे विरोध करतात, तिकडचे ALMs विरोध करतात, ते देखील कोर्टात गेलेत, पण तिथे पण विरोध होत आहे. आणि काल परवाकडे मी मुलुंडला जाऊन आलो. ती स्लाइड आहे का? मुलुंडची आहे फोटो, तर मुलुंडचं दाखवा. दिस इज मोस्ट शॉकिंग फॉर ऑल ओपन स्पेस लवर्स, ऑल द पीपल हू आर फाइटिंग फॉर ओपन स्पेस. प्लीज जस्ट लुक ॲट द मुलुंड प्रॉब्लेम. ते जे पिंक मध्ये दिसते ना, तुम्हाला दिसते? तुम्हाला सलीम भाई थोड़ा उनको दिखाओ. पिंक मध्ये जे आहे ते आहे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स रिझर्वेशन. त्याच्या खालती जे आहे ते आहे ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल. रस्ता 30 फूटचा पण नाही आहे, 30 फुटाचा पण नाही. समोर पेट्रोल पंपचं रिझर्वेशन आहे. पेट्रोल पंपचं रिझर्वेशन ऑलरेडी तिथे आहे, पण भाजपच्या आमदारांनी काय मागणी केली आहे? तिथे गॅस स्टेशन द्या आणि हा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा जो पूर्ण प्लॉट आहे तो चेंज करून तिथे पण पेट्रोल पंप द्या. कशासाठी? करा ना, पेट्रोल पंप तिथे आहे ना. पेट्रोल पंप मध्ये तुम्ही गॅस स्टेशन करा, पेट्रोल करा, डिझेल करा, इथेनॉलचा जगभरातला साठा करा. पण जे ओपन स्पेसेस आमचे आहेत, जी मोकळी मैदानं आमची आहेत, ती आम्ही मुंबईकर म्हणून एकत्र येणार आणि लढणार म्हणजे लढणारच. आज ह्या मोकळ्या मैदानातून मी हायकोर्टचे खरोखर मनापासून आभार मानतो की जेव्हा आम्ही मूव्ह केलं त्यांनी आत्ता स्टेटस कोचे आदेश दिलेले आहेत. मुंबई महानगरपालिका आणि भाजप जी अशी मैदानं गिळायला निघालेले आहेत त्यांना स्टेटस कोचा आदेश दिलेला आहे. आमची लीगल बॅटल, आमचा कायदेशीर लढाई ही चालू राहणार. पण आज आपल्याला ठरवायला पाहिजे, आणि मी सगळ्या राजकीय पक्षांना, सगळ्या NGOsना, सगळ्या ALMsना, सगळ्या हाऊसिंग सोसायटीजना सांगत आहे की this is not just for the future, this is for our present day, this is for you and me, this is for our environment, this is for our city. आपल्याला एकत्र यायलाच लागणार. आपले राजकीय मतभेद थोडे बाजूला ठेवून, असतील अनेक विषयांवर आपले मतभेद होऊ शकतील, अनेक विषयांवर आपल्या एकमत होऊ शकत नाही, कारण आपण वेगळे वेगळे राजकीय पक्ष आहोत.
वेगळे वेगळे NGOs आहोत, वेगळे वेगळे ALMs आहोत, पण आपल्याला आपल्या मुंबईसाठी सगळे भेदभाव बाजूला ठेवून तिरंगा हातात घेऊन एकत्र यावंच लागेल. कारण मुंबईसाठी आपण एकत्र आलो नाही तर मुंबई आपली हे गिळून टाकतील. आणि म्हणून आज मी तुम्हाला विचारत आहे, आज ही सुरुवात आहे. इथून मुलुंड असेल, कुलाबा असेल, सगळीकडचे जे प्लॉट्स असतील, प्रभादेवीतलं आपलं मैदान आहे, अंधेरीतलं आहे, जुहूतलं आहे, मी सगळीकडे जाणार, तुमच्याकडे पण येणार सगळीकडे येणार. पण आज मी तुम्हाला विचारत आहे, तुम्ही मुंबईकर म्हणून फक्त मला नाही तर तुम्हाला एकामेकांना आपण मुंबईला साथ देणार की नाही. आज मुंबई तुम्हाला विचारत आहे की मुंबईची मोकळी मैदानाची भाजप ढापायला निघालेली आहेत, तुम्ही एकत्र येऊन लढणार की नाही. आज तुम्हाला मी विचारत आहे की तुम्ही तुमच्या आमदार किंवा खासदार किंवा नगरसेवकांना विचारणार की नाही की जर तुम्ही माझं मैदान वाचवलं नाही तर तुम्ही मला जागेवर नको, रिकॉल आम्हाला राईट पाहिजे, आमचं मैदान तुम्ही वाचवलंच पाहिजे, तुम्ही हे ठरवणार की नाही. आज मी तुम्हाला सांगत आहे, विनंती करते सगळ्यांना, जिथे जिथे तुम्हाला तुमचे आमदार खासदार भेटतील, नगरसेवक भेटतील, कुठच्याही पक्षाचे असतील, त्यांना सांगा माझी मुंबई तुम्ही वाचवली पाहिजे, माझ्या मैदानांसाठी तुम्ही आवाज उठवलाच पाहिजे, तर आणि तरच तुम्ही माझे लोकप्रतिनिधी, नाही तर तुम्हाला मान्य करणार नाही. आज इथून जी सुरुवात करत आहे, ह्या प्रोटेस्टला आपण एक नाव दिलंय, माहितीये काय? रेड कार्ड प्रोटेस्ट. आहेत रेड कार्ड सगळ्यांकडे? तर चला मग आपण सगळ्यांनी मिळून इथे अनेक आमदार खासदार आले, यावरती अरविंदजी या, सगळे वेगळे वेगळे पक्षाचे आले, राजा रेबरजी या ऊपर, अरुणजी या, सगळे फुटबॉलर्स वरती या प्लीज, फुटबॉल असोसिएशन पुढे या, सगळे मिळून रेड कार्ड दाखवायचं आपल्याला या सरकारला. सगळ्यांनी Are you ready to fight? घ्यायचे आणि Are you ready to आपल्या win? क्रीडा विरोधीची Ready to सरकार fight? दाखवायचंय आपल्याला. Ready to win? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. Check. Guys, everybody, can we have a round of applause? Aditya sir was here, but I think for every leader who is standing on the stage. Thank you. Everybody, can we have a round of applause for every MP who is